महत्वाची बातमी आली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातलीच आहे। मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। मे 2023 मध्ये मेइती आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मणिपूरचा दौरा करतायत। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुद्धा पायाभरणी ते करणार आहेत आणि याच दौऱ्याचे सगळे सर्व असणार आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यावरती सगळी या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आयोजनाच्या दृष्टीने आता सुद्धा मोदींच्या आगमनाची जबाबदारी सुद्धा गोपछडेंवरती देण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ते म्हणजे भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते ढोके सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सर्वप्रथम प्रदीपजी तुमच्याकडेच येणार आहे। काय झालं असं नेमकं आता जेव्हा हा हिंसाचार बळावला होता तेव्हा मोदींकडून या मणिपूरचा दौरा केला गेलेला नव्हता। विरोधकांनी सुद्धा टीकेची जोड उठवली, भाजपला काय म्हणतात त्याला टार्गेट करून ठेवलं, मात्र तरी सुद्धा मोदींनी तो दौरा केला नाही। आता सध्या राष्ट्रपती राजवटीखाली मणिपूर आहे, मात्र आता असं काय झालं फक्त विकास कामांचा मुद्दा धरून आता मणिपूरला जातात मोदी? नेमका काय अजेंडा असणार आहे भाजपचा? मला खरं तर सर्वांच आश्चर्य वाटतं। गेले नाही तर का गेले नाही, गेले तर का गेले, आपण कृती लक्षात घेतली पाहिजे। ज्यावेळी ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी तिथली परिस्थिती हाताळणं कायदेशीररित्या आणि आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळं विषयावर कंट्रोल मिळवणं हे पहिलं महत्वाचं होतं आणि ते यशस्वीपणे मोदीजींनी केलं। माननीय गृहमंत्री अमित शहांचा सुद्धा त्या ठिकाणी दौरा झालेला आहे। संबंधित लोकांनी त्या ठिकाणी सगळ्या केल्यात। मोदीजी कधीही कुठेही फोटो सेशन करायला जात नाहीत हे आपल्याला सर्वांना माहिती असतं। मोदीजी जातात तर ते डायरेक्ट आपल्याला विकासाची दृष्टी द्यायला जातात। तिथला जो जातीय हिंसाचार उसळला होता त्याच्या मागचं थोडं कारण पण आपण समजून घेतलं पाहिजे। तिथली गरिबी आहे, इतक्या वर्ष 60-70 वर्ष तिथल्या लोकांना काहीही मिळालं नाही आणि त्यामुळे जी काही तिथली डिस्पॅरिटी त्या समाजामधली होती त्यामध्ये सातत्याने भांडण व्हायचे आणि हे सगळं दूर करायचं असेल तर तिथे विकास नेला पाहिजे ही सगळ्यांना मान्य होणारी गोष्ट आहे। तुम्हालाही काँग्रेसला सगळ्यांना मान्य होईल की एकदा का तिथं विकास झाला कुठेही की त्या ठिकाणची अशा प्रकारची जी काही कृती होते लोकांकडून ती होणार नाही। त्यामुळे शांतता प्रस्थापित करायचं असेल तर कायमचा उपाय असा आहे की तिथे त्यांना आमच्या आकांक्षा फुटतील अशा प्रकारचा विकास द्या आणि त्या विकासाचीच मुहूर्तमेढ घेऊन माननीय मोदीजी तिथे आता गेलेले आहेत। त्यामुळे गेले तर का गेले आणि गेले नाही तर का गेले नाही यातून काँग्रेसने बाहेर यावं। आपल्यालाही विनंती आहे की आजपर्यंत कधीही न झालेली गोष्ट 7,000-8,000 कोटीच्या विकासाची गोष्ट त्या ठिकाणी होते आहे। रेल्वे लाईनचं उद्घाटन होत आहे, विकास कामं तर होतातच आहेत प्रदीपजी, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्या आधी सुद्धा मणिपूरमध्ये जो हिंसाचार बळावला होता, राष्ट्रपती राजवट आहे आता मणिपूरमध्ये आणि याच्यावरती बोलायचं नाही? नाही नाही, कोण म्हटलं बोलायचं नाही? राष्ट्रपती राजवट आहे म्हटलं तर तिथं विकास करायचा नाही का? राष्ट्रपती राजवट आहे म्हणजे काय करायचं, तिथं काम बंद करायचं सगळे। पण याच्यावरती सुद्धा मोदी कधी बोललेले नाहीयेत हिंसाचारावरती। विकास कामं होत आहेत ती अभिमानाची गोष्ट आहेच, तिथल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळतो ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे, पण ज्या ठिकाणी हा एवढा मोठा हिंसाचार बळावलेला होता, अस्थिरता माजली होती, त्याच्यावरती अद्याप कुठलं उत्तर आलं नाही? नाही, उत्तर कृतीतून होतं हे लक्षात घ्या। आज तिथे शांतता आहे, आणखीन शांतता निर्माण करण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत। राष्ट्रपती राजवट लावली म्हणजे तिथं जायचं नाही हा कुठला नवीन जावई शोध लावला आपण। त्यामुळे हे लक्षात घ्या, फक्त मणिपूरची चर्चा का होते? आज पंतप्रधान मणिपूर, मिझोराम, नागालँड, पश्चिम बंगाल आणि बिहार या 5 राज्यांच्या दौऱ्यावर या पुढच्या 4-5 दिवस आहेत। त्यामुळे त्याची चर्चा आपण करणार नाही। आपण फक्त मणिपूर एक विषय घेणार आणि या ठिकाणी वितंडवाद या ठिकाणी काँग्रेसला निर्माण करायचा आहे, त्यामध्ये आपण असं केलं पाहिलं नाही पाहिजे। त्यामुळे सर्व राज्यांमध्ये, ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जी आजपर्यंत कधीही डेव्हलपमेंट झाली नाही ती डेव्हलपमेंट मोदी सरकारने मागच्या 11 वर्षात केली आहे। मणिपूर काही प्रमाणामध्ये मागे राहिलं होतं, ते सुद्धा आज पूर्तता झालेली आहे। त्यामुळे आपल्याला विकास कामावर प्रदीपजी बरोबर आहे। मी आता हाच मुद्दा घेऊन मी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोकेंकडे जाणार आहे। कपिलजी, प्रदीप पेशकार असं म्हणतात की या सगळ्या पार्श्वभूमीवरती मणिपूरमध्ये जो हिंसाचार घडलेला होता की आता जे विकास कामांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होतंय, मोदी कृतीतून उत्तर देतात, आपली प्रतिक्रिया? मुळात नरेंद्र मोदींना हा देश सातत्यानं पेटता ठेवायचा असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्यावेळी मणिपूर जळत होतं त्यावेळी देशातल्या सगळ्या घटकांनी
त्या ठिकाणी मागणी केली की नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथल्या लोकांना आधार दिलं पाहिजे, तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण त्यावेळी मात्र हे देशाचे शहेनशहा आपल्या बंगल्यामधून त्या ठिकाणी हे कसं जास्त पेटेल आणि कसा वाद उफाळेल याचा प्रयत्न करत होते. मला अभिमान आहे की देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी त्यावेळी मणिपूरला जाऊन आले, तिथल्या लोकांना हिंमत देण्याचं काम त्यांनी केलं, तिथल्या लोकांची आसवं पुसण्याचं काम केलं, तो वाद थांबवण्याचं काम केलं. आणि आता मात्र नरेंद्र मोदींना राजकारण करायसाठी मणिपूरला जायचं. ज्यावेळी तिथल्या लोकांना आधाराची गरज होती त्यावेळी पंतप्रधान बंगल्यामध्ये आराम करत बसले होते आणि आता राजकारण करण्यासाठी खरंय. जात असतील तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. नक्कीच. यांना सातत्यानं फक्त राजकारणासाठी वापर करायचा, यांना देशातल्या लोकांशी कुठलंही घेणं देणं नाही, एवढंच यांच्या कृतीतून दिसतंय. बरं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ह्या सगळ्यावरती आता राजकारण कुठल्या दिशेला पेटतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेले होते भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके. आपले सुद्धा आभार. आणि आमचा प्रतिनिधी कुणाल भोईटे सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला होता. कुणाल, तुझे सुद्धा आभार. या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.